नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून दिनांक 5 फेब्रुवारी 2024ला गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राबविण्याबाबत जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, राज्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना कायमस्वरूपी राज्यात राबविण्याचा निर्णय शासन निर्णय दिनांक 20 एप्रिल 2023 नुसार घेण्यात आला होता. जलयुक्त शिवार 2.0 व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा आढावा घेण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी करताना कामामध्ये अनेक वेळा व अनेक ठिकाणी मशीनद्वारे गाळ काढणे करिता स्वयंसेवी संस्था उपलब्ध होत नाही व त्याअभावी कामे रखडतात असे निदर्शनात आले आहे. त्यामुळे शासकीय संस्था उपलब्ध नसल्यास अशा वेळी ग्रामपंचायत मार्फत कामे करण्याबाबत तसेच विभागामार्फत कामाची तपासणी करण्याची व देयके अदा करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुलभता आणून जिल्हा स्तरावर देयके अदा करण्याची कार्यपद्धती अवलंबिण्यात यावी असे निर्देश सदर बैठकीत देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राज्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना अधिक सुलभतेने व गतीने राबविण्यासाठी दिनांक 20 एप्रिल 2023च्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन पूरक पत्र निर्गमित करण्यात येत आहे. मित्रांनो, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनांसंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या दिनांक 20 एप्रिल 2023च्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. दिनांक 20 एप्रिल 2023च्या शासन निर्णयातील तरतुदी. मात्र गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार यांच्या फायद्याबाबत जाणीव जागृती व ॲपवरील माहिती भरून ती योग्य असल्याची खात्री करून घेण्याचे कार्य अशासकीय संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार यांच्या फायद्याबाबत जाणीव जागृती व ॲपवर माहिती भरून ती योग्य असल्याची खात्री करून घेण्याचे कार्य ग्रामपंचायत अशासकीय संस्था मार्फत करण्यात येणार आहे. गावात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत काम सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन शासकीय संस्थांनी जिल्हास्तरीय समिती प्रस्ताव सादर करावा. त्यात जलसाठ्यामध्ये अंदाजे उपलब्ध गाळाचा प्रमाण उल्लेख असणे बंधनकारक असेल. गावात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत काम सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन अशासकीय संस्था ग्रामपंचायतीने जिल्हास्तरीय समिती कार्यान्वित यंत्रणा म्हणून प्रस्ताव सादर करावा. जिल्हास्तरीय समितीने सदर प्रस्ताव साधक बाधक विचार करून संबंधित संस्थेस कार्यकारी यंत्रणा व नमूद केलेल्या गाळाची व प्रमाण उपसण्यास प्रशासकीय मान्यता द्यावी. जिल्हास्तरीय समितीचे सदर प्रस्ताव साधक बाधक विचार करून संबंधित शासकीय संस्था ग्रामपंचायतीस कार्यान्वित यंत्रणा म्हणून मान्यता द्यावी व नमूद केलेले गाळाचे प्रमाण उपसण्यास प्रशासकीय मान्यता द्यावी. उपअभियंता यांनी पास फॉर पेमेंट शेतकऱ्यांचे नाव गाळाचे प्रमाण अनुदान नमूद करून कार्यकारी अभियंता यांच्याकडे देयक अदा करण्यासाठी सादर करावा. कार्यकारी अभियंता यांनी देयकाबाबत मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. मान्यतेवर सदर देयक संबंधित शासकीय संस्थांना अदा करावे. उपअभियंता यांनी पास फॉर पेमेंट शेतकऱ्यांचे नाव गाळाचे प्रमाण अनुदान नमूद करून कार्यकारी अभियंता यांनी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने संबंधित अशासकीय संस्था ग्रामपंचायत देयके जिल्हास्तरावर अदा करावीत. त्यासाठी एकत्रित निधी मागणी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनास करावी. शासकीय संस्थांना जिल्हा जलसंधारण अधिकारी यांचे मार्फत निधी अदा करण्यास येईल. अशासकीय संस्था ग्रामपंचायतीस जिल्हा जलसंधारण अधिकारी हे जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने निधी प्रदान करतील. सदर योजना राबविण्यासाठी जिल्हा स्तरावर समन्वय अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून जिल्हा संधारण अधिकारी हे राहतील. तसेच तालुका स्तरावर उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग हे समन्वय अधिकारी नोडल ऑफिसर राहतील.
वरील तरतुदी व्यतिरिक्त सदर योजनेसंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील तरतुदी यापूर्वीप्रमाणेच राहतील. तर मित्रांनो, याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, जे शेतकरी इच्छुक आहे अशा इच्छुक शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून सोयीचे ठरणार आहे. मित्रांनो, मागेल त्याला गाड या योजनेचा अर्ज कुठे व कसा करायचा याबद्दल लवकरच व्हिडिओ आपल्या या चॅनलवर येणार आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जवळच्या शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना या योजनेची माहिती मिळेल. भेटू नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट्ससोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.